बीड खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण। पुणे सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराडचं आत्मसमर्पण। 3 तासाच्या चौकशीनंतर सीआयडीने कराडला मेडिकलसाठी नेलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझा संबंध नाही, राजकीय द्वेषातून माझं नाव गवलं जात आहे। पोलिसांना शरण येण्याआधीच वाल्मिक कराडची प्रतिक्रिया। गुन्हेगार शरण येईपर्यंत पोलीस काय करत होते? अटकेसाठी एवढा वेळ लागत असेल तर न्यायाचं काय? कराडच्या शरणागतीवर संतोष देशमुखांची मुलगी वैभवीची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडच्या शरणागतीसाठी 2-3 दिवसांपासून सेटिंग सुरू होतं। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर गुन्हा दाखल करा, खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या कडक ऍक्शनमुळेच वाल्मिक कराड सीआयडी पुढे शरण। आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। सर्व आरोपींची संपत्ती जप्त करण्याची मागणी। माफी मागितल्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून आमदार सुरेश धस यांना धन्यवाद। मोठ्या मनाने राज्यातील स्त्रियांची माफी मागत नवा आदर्श घालून दिला, प्राजक्ता माळीचं मत। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायती 3 दिवस बंद। आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी, अन्यथा 7 जानेवारीला मुंबईत धरणे आंदोलनाचा इशारा। राज्यात अमरावती विभागात सर्वाधिक आत्महत्या। वर्षभरात 219 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन। प्रत्येक 30 तासाला एक शेतकरी कवटाळतोय मृत्यूला। विमान प्रवास बनतोय धोक्याचा। सरत्या वर्षात जगभरात 8 विमान अपघातांमध्ये 402 प्रवाशांनी गमावला जीव। तर इराणचे राष्ट्राध्यक्ष मलावीच्या उपराष्ट्राध्यक्षांचा विमान अपघातात मृत्यू।